नमस्कार सगळ्या भावांना बहिणींना. पांढरी झाली दिसतंय का? बघा पापडून फिपडून पांढरी झाली. दोन डाळ्यात आताच मी आणि दाजीला आपलं मिरची टाकली आता कुटायला. सकाळी तुमच्या दाजीलाच लावलं होतं दळण दळायला. जवळ कामाला नव्हतं गेलं दाजी जवळ. आता परत आहे ना, दिवसातून 2-3 वेळा आंघोळ करावं लागते. ह्या पिठाने आणि ह्या काय म्हणतात ते मिरचीने 2-3 वेळा आंघोळ करायची. मिरची कुटली की केलीच आंघोळ, दळणं दळले की केलीच आंघोळ. वैतागायची काम होते. किती बी उशीर झाला काय झाला तर जम्पर शिवलं आणि मग दळणं दळली इथं येऊन. आता टाकली मिरची कुटायला. पुरी आहे त्या घरात. काय चाललंय काय? हे शिवण्या पिया अपूर्वा बाहेर या, बाहेर बाहेर या, बाहेर. काय करताय? कपड्याच्या घड्या करते, कपड्याच्या घड्या करते. रगाच्या घड्या करते. वय आपण काय करते? मग अशी वाढूळ भावा बहिणीनं हो का, पावसाचं वातावरण झालं होतं, काळ कुठ झालं होतं आभाळ. म्हणलं येतोय काय नो पाऊस, नाही आला. गडगड धाडधाड गडगड धाडधाड 3 वाजल्यापासून चालू होतं. 2-2:30 वाजल्यापासून. म्हणलं आता रपा रपा येतोय काय नो पाऊस. मग बाहेर आली, जम्पर शिवत होती ती बाहेर आली. म्हणलं लाईटीचा काही भरोसा नसतो. दळणं होती दळायची. म्हणलं लोकांना पीठ नाही राहायचं. वारं कावदान सुटलं ना काय होतं, लाईटीचा प्रॉब्लेम होतो. लाईटीचा प्रॉब्लेम झाल्यावर दळणाचा अवघड होईल. म्हणलं दळणं दळून घ्यावं आधी, नंतर बघू म्हणलं जम्पराचं काम. मग 4-5 जम्पर शिवलं अस्तरावालं. न का इकडं दळणं दळली. मग आतापर्यंत दळणं दळत होती 2:30 वाजल्यापासून. आणि आता मिरची टाकली कुटायला दळणं झाल्या. तिथं थांबू वाट ना, ठसका सुटला उठला मिरची. नवरा असल्यावर नाही टेन्शन राहत तुमचा. दाजी असल्यावर कुठत्यात तीच मिरची दळणारी दळतात. मला काय फक्त सांगा यावं लागतं दाजी असल्यावर. बाकीचं काम सगळं ती घेते हातात. आता मी पांढरी शिपट झाली. पिठानं ही कापडं भरते त्याच्यामुळं परत आंघोळ करावंच लागते. त्याच्यामुळे मिरचीमुळं पिठामुळे. आता शिलाई मशीनचं काम कसं आहे, तिथं नसतो असे कपडे फिपडे भरायचा त्रास. दाजी असल्यावर तुमचं दाजीच करत असते ते. मग मी नाही टेन्शन देत भाऊ बहिणी. ए शिवण्या पिया मिक्सरचं भांडं आणून ठेवा इथं. आता मिरची चाळताना तर मरणाचा ठसका उठल बघा. नाका तोंडा सारे
मिरचीचा खाकाना जातो. नाक तोंड बांधून बी नाही जमत मला भाऊ बहिणी. घरचं बी दळण दळून घेतलं, बरंच दळण. आता मागच्या वेळेस 15 किलो बाजरी आणि 15 किलो गहू दळलं होतं, पण ती संपलं. आता महाग दळलं होतं, 8 दिवस बी नव्हतं झालं, 8 दिवस बी नाही झालं दळायला. मग आता परत 15 किलो गहू दळल्यात आणि 10-12 किलो बाजरी दळली. आपल्याला म्हणाल की फॉल आहेत का फॉल पोरे, आपल्याला म्हणा फॉल इस्त्री करून ठेवू साड्यांना. मला आता इकडचं काम झाल्यावर परत आंघोळ करून त्या साड्यांना फॉल बसवायच्या तया. मग जम्पर शिवायचं परत. ती फॉल त्या दिवशी धुवून टाकलेलं होतं का, ती सगळं फॉल इस्त्री करायला आपल्याला ती फॉल बसवायच्या तया मला साड्यांचं. आपली भांडी चालली काय असं लय ठसका उठला. अयो ठसका भाऊ बहिणीनो, बाहेर येतोय पार ठसका मिरचीचा. जाऊ सुद्धा दे ना इतकं